नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन DIY किट घेऊन आलेलो आहे। आज आपण ज्या DIY किटचा अभ्यास करणार आहोत ते DIY किट आपल्या मानवी पचन संस्थेशी निगडित आहे। यालाच ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम असं सुद्धा म्हणतात। आपल्या शरीरामध्ये जी पचन संस्था आहे त्या पचन संस्थेमध्ये कोणती कोणती इंद्रिय असतात किंवा या पचन संस्थे म्हणजे कोणते कोणते अवयव असतात, त्यांची मुख्य कामं काय आहेत, हे आज आपण या DIY किटच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर मग आपण आजच्या या DIY किटला सुरुवात करूया आणि आपली जी पचन संस्था आहे त्या पचन संस्थेबद्दल अधिक माहिती घेऊया। तर आता तुम्हाला दिसत असेल की आपल्या ह्या DIY किट करण्यासाठी आपल्याकडे हे जे सगळं साहित्य आहे, सगळ्यात पहिलं तर आपल्याकडे हे मानवी शरीराचा एक ढाचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर मानवी शरीरातले पचन संस्थेतले वेगवेगळे अवयव जे आहेत किंवा जी इंद्रिय आहेत त्याचे तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे। तसंच तुम्हाला ते अवयव किंवा ते इंद्रिय सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत आणि पिन दिलेले आहेत। तुम्हाला याच्या साहाय्याने हे जे अवयव आहेत ते बरोबर आकृतीमध्ये दाखवलेल्या ठिकाणी ओळखून चिटकवायचे आहेत। आता मी काय करणार आहे, तुम्हाला हे एक एक जे भाग आहेत ते या ठिकाणी लावून दाखवणार आहे आणि त्याची कार्य कोणती आहेत ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या मानवी शरीराची पचन संस्थेची सुरुवात जी होते ती आपल्या तोंडापासून होते। सगळ्यात प्रथम आपण अन्नाचा घास घेतो। तो अन्नाचा घास तोंडामध्ये आपले जे दात असतात त्या दातांमध्ये आपण ते बारीक बारीक चावले जातात। त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे आपला जो घसा आहे, कानशील जे आहे, कानशील म्हणजे कानाच्या खालची बाजू, कानशील आणि घसा याच्या इथे एक लाळ ग्रंथी असते। त्या लाळ ग्रंथीमधून लाळ सतत स्त्रावत असते किंवा वाहत असते। ही लाळ आपल्या या अन्नाबरोबर मिक्स होते आणि ते आपल्या शरीरामध्ये येते। आता हे जे अन्न असतं बारीक झालेलं, हे अन्न बारीक झालेलं अन्न ही आता मी जिथे लावतोय ही अन्ननलिका आहे। या अन्ननलिकेमार्फत हे जे बारीक झालेलं अन्न आहे ते आपल्या जठरामध्ये येतं। या अन्ननलिकेला ग्रासिका असंही म्हणतात। आता तुम्ही बघत असाल तर ह्या अन्ननलिकेमार्फत हे जे अन्न बारीक झालेलं अन्न आहे ते या जठरात येत आहे। मी हे जठर या ठिकाणी लावतो। आता हा जठर जो असतो तो एका मोठ्या पिशवीसारखा आपल्या शरीरातील भाग आहे किंवा इंद्रिय आहे। हे जठर जे असतं ते या जठरामध्ये जाटार रस स्त्रावत असतो। तसेच हायड्रोक्लोरिक आम्ल या जठरामध्ये असतं, जे आम्ल आपल्या अन्नाबरोबर मिक्स होतं किंवा मिसळतं आणि या अन्नाचं बारीक पदार्थामध्ये रूपांतर होतं। तसेच या जठराच्या खाली हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा आहे स्वादुपिंड। या स्वादुपिंडामध्ये अनेक विखरे असतात। विखरे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये एन्झाईम असं म्हणतात। ते सुद्धा अन्न बारीक करण्याचं किंवा अन्नाचं शोषण करण्याचं, मिक्स करण्याचं काम करत असतात। या स्वादुपिंडामध्ये स्वादुरस सुद्धा स्त्रावत असतो। आता तुम्हाला या जठराच्या वरती एक भाग दिसत असेल, त्याला लिव्हर म्हणजेच यकृत असं म्हटलं जातं। हा जो यकृत आहे हा आपल्या शरीरातला ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे। या यकृतामध्ये आपला ग्लुकोजचा साठा होतो। तसेच या यकृताच्या खाली एक पित्ताशय असतो। त्या पित्ताशयामध्ये या यकृतामधून एक रस स्त्रावत असतो, त्याला पित्तरस असं म्हणतात। त्या पित्तरसाचा साठा केला जातो। तसेच आता तुम्ही जर बघत असाल, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे जठर आहे आणि या जठरामध्ये अन्न जेव्हा बारीक होतं ते आपल्या लहान आतड्यामध्ये येतं। लहान आतडं बघा, हे मोठं आतडं आहे जे भगव्या कलरमध्ये दिसतंय आणि हिरव्या कलरमध्ये जे आहे ते लहान आतडं आहे। हे बघा, हे मी आता लहान आतडं या ठिकाणी लावून घेतो। सगळ्यात पहिल्यांदा तर ही जी लहान आतडं असतं, या लहान आतड्याची जी लांबी असते ती 1.5 मीटर असते आणि या लहान आतड्यामध्ये काय होतं, हे जे अन्न बारीक झालेलं आहे जठरामध्ये ते या लहान आतड्यामध्ये येतं आणि त्याचं पचन आणि शोषण होण्याचं काम या लहान आतड्यामध्ये होतं। त्याच्यानंतर हे जे अन्न आहे ज्याचं पचन झालेलं नाही आहे ते अन्न आपल्या मोठ्या आतड्यामध्ये ढकललं जातं। हे मोठं आतडं जे आहे त्याची साधारण लांबी ही 1.5 मीटर एवढी असते आणि त्याची जी रुंदी आहे ती 4.5 मीटर एवढी असते। तर अशा प्रकारे आपलं हे जे मानवी पचन संस्था आहे याचं या ठिकाणी तुम्हाला
पचनसंस्था मी आत्ता सांगितली आहे. तर मित्रांनो, आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपली ही पचनसंस्था अशी असते आणि या पचनसंस्थेची सुरुवात आपल्या तोंडापासून होते. या तोंडामध्ये आपलं अन्न दातांच्या मार्फत बारीक केलं जातं, त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते आणि हे अन्न आपल्या अन्ननलिकेमार्फत म्हणजेच ग्रासिकेमार्फत आपल्या जठरामध्ये येतं. जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं, ते याच्याबरोबर मिक्स होऊन ते अन्न अजून बारीक होतं आणि हे अन्न आपल्या लहान आतड्यामध्ये येतं. लहान आतड्यामध्ये याच्यामध्ये एकूण 3 रस मिसळले जातात. याच्यामध्ये यकृतातून पित्तरस, जठरामधून जठार रस आणि स्वादुपिंडातून स्वादुरस असे 3 प्रकारचे रस याच्यामध्ये मिसळले जातात आणि लहान आतड्यामध्ये आपल्या अन्नाचं पचन आणि शोषण होण्याचं काम होतं. तर न पचलेलं अन्न जे असतं लहान आतड्यामधून ते आपल्या मोठ्या आतड्यामध्ये येतं आणि मोठ्या आतड्यातून ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं. तर अशा प्रकारे ही पचनसंस्था आपल्या शरीरामध्ये काम करते. तुम्ही सुद्धा जेव्हा स्टीम लॅबमध्ये याल तेव्हा या DIY किटचा नक्कीच आनंद घ्या आणि आता तुम्ही स्वतःहून हिची आकृती काढा आणि याची विविध भागांची कार्य समजून घ्या.